तर मित्रांनो, सर्वप्रथम तर मी तुम्हा सर्वांची माफी मागतो की मी दिनांक 6/11/2025च्या धर्मादाय आयुक्तालयाच्या निरीक्षक पेपरच्या पहिल्या शिफ्टचे प्रश्नोत्तरे लगेच अपलोड करणार होतो, परंतु काही अपरिहार्य कारणाने जो व्यक्ती पहिल्या शिफ्टचा पेपर द्यायला जाणार होता त्याचं जाणं होऊ शकलं नाही आणि त्याच्यामुळे मी शिफ्ट 1चे जे प्रश्न होते ते टाकू शकलो नाही. परंतु शिफ्ट 3 मी स्वतः पेपर दिलेला आहे आणि त्याचे प्रश्नोत्तरे मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि थोडंफार आपण याचं अनालिसिस करू आणि बघूयात की शिफ्ट 3 मध्ये कसे प्रश्न विचारले होते, त्याचा पॅटर्न कसा आला होता, उद्याच्या पेपरसाठी आपल्याला काय करावं लागेल आणि कोणते प्रश्न जे आहेत ते रिपीट झाले होते हे आपण आता बघूयात. ठीक आहे. सर्वप्रथम मराठी बघू तर मराठी इझी लेवल चालू होतं. मराठीमध्ये 2 ते 3 प्रश्न हे चांगले टफ होते, पण ते 2-3 प्रश्न सोडले तर मराठी इझी लेवलचं होतं. मराठीमध्ये बघितलं तर उतारा हा सगळ्यात जास्त म्हणजे 4 मार्कांसाठी किंवा 4 प्रश्नांसाठी विचारण्यात आला होता आणि उतारा खूप सोपा होता मराठीचा. त्यानंतर वाक्य शुद्धीकरणावर 2 ते 3 प्रश्न होते, वाक्य दिलेले होते आणि व्याकरणिक दृष्ट्या त्याचं शुद्ध स्वरूप ऑप्शन मधलं कुठलं आहे ते आपल्याला बघायचं होतं. त्याच्यानंतर विशेषण व त्याचे प्रकार ह्याच्यावर 2 ते 3 प्रश्न होते. अनुकरण वाचक विशेषण आणि संख्या विशेषण अशा विशेषणांच्या प्रकारांवर प्रश्न आले होते. त्यानंतर सर्वनाम व त्याचे प्रकार यावर 2 ते 3 प्रश्न आले होते. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वरिष्ठ लिपिकसाठीचा जो पेपर होता त्याच्यामध्ये सर्वनाम व त्याच्या प्रकारावर 2 ते 3 प्रश्न आले होते आणि तेच प्रश्न जवळपास त्याच प्रकारचे प्रश्न येथे देखील आलेले आहेत. इथे नोटीस करण्यासारखी गोष्ट ही आहे की जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्यांच्यावर ह्या पेपरमध्ये प्रश्न टाकत आहेत आणि ते पार्ट्स ऑफ स्पीच प्रत्येक शिफ्टनुसार बदलत आहे. म्हणजे काल सर्वनामांवर विचारले, आज विशेषणांवर विचारले, कदाचित उद्या क्रिया विशेषणांवर आणि परवा शब्दयोगी अव्ययावर प्रश्न विचारतील, तर पार्ट्स ऑफ स्पीचवर प्रश्न विचारण्याचा पॅटर्न चालू आहे. त्यानंतर वाक्याचा जो योग्य क्रम लावा अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्यावर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते आणि समानार्थी शब्दांवर 2 ते 3 प्रश्न होते. संगर ह्याचा अर्थ काय असा एक समानार्थी शब्दाचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्दांवर 2 ते 3 प्रश्न होते. हतभाग्य याचा विरुद्धार्थी शब्द कोणता हा प्रश्न विचारण्यात आला होता. वाक्प्रचारावर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते. उदरात शनी येणे म्हणजे काय हा प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणी 2 ते 3 विचारल्या होत्या. जसं की एक म्हण होती की चांदणे चोराला ऊन घोबडाला याचा अर्थ काय. तर अशा पद्धतीने मराठी हा इझी लेवलचा होता, पण 2 ते 3 प्रश्न हे टफ होते. त्याच्यामुळे मराठीमध्ये साधारणतः 22 मार्क 23 मार्क्स मिळणं हे खूप जास्त किंवा खूप चांगले मार्क्स आपण कन्सिडर करू शकतो. आता पुढे आपण बघूयात इंग्लिश हे मॉडरेट लेवलचं होतं. साधारणतः बरेच प्रश्न टफ लेवलचे होते आणि बाकी सगळे मॉडरेट टू इझी लेवलचे होते. तर सगळ्यात जास्त 4 मार्कांचं हे पॅसेजवर विचारण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि इंग्लिशचा जो पॅसेज आहे तो एवढा सोपा नव्हता, मॉडरेट पॅसेज होता तो. त्याच्यानंतर 1 वर्ड सबस्टिट्यूशनवर तब्बल 4 प्रश्न विचारण्यात आले होते. पॉलिग्लॉट, एस्पिओनेज, गलिबल आणि सिंडिकेट हे 4 1 वर्ड सबस्टिट्यूशन शब्द त्या एक्झाम मध्ये विचारण्यात आले होते. सिनोनिम हे 2 ते 3 विचारण्यात आले होते. अँटोनिम 2 ते 3 विचारण्यात आले होते. फ्लॅम्बॉयंटचा अँटोनिम विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर अरेंज सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर म्हणजे वाक्यांचे पार्ट्स दिलेले असतात आणि ते पार्ट्स आपल्याला योग्य क्रमाने अरेंज करायचे असतात. अशा पद्धतीचे 2 ते 3 प्रश्न होते. आयडियम्स म्हणींवर 2 ते 3 प्रश्न होते. एक म्हण आली होती की अ स्पीच इन टाइम सेव्स 9 याचा अर्थ काय अशा पद्धतीची एक म्हण आली होती. फ्रेजेस आले होते 2-3. एक फ्रेज आलं होतं की एखाद्या विचारात गढून जाणे याला कुठली फ्रेज आपण वापरू अशा पद्धतीचा एक प्रश्न आला होता. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड म्हणजे वाक्यामध्ये एक रिकामी जागा दिली होती आणि त्या रिकाम्या जागेमध्ये आपण कोणता शब्द भरूयात योग्य होईल भरल्याने, त्या पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला होता. आणि अशा पद्धतीने इंग्लिश हे मॉडरेट लेवलचं होतं. सोपं तर मुळीच नव्हतं, कारण की शब्द कठीण होते. ज्याची शब्द संपत्ती चांगली आहे इंग्लिशवर, ज्याची कमांड आहे त्याच्यासाठी कदाचित तो इझी टू मॉडरेट असेल, पण जास्तीत जास्त लोकांसाठी तो मॉडरेट होता. ह्याच्यामध्ये 20 मार्क देखील मिळवणं म्हणजे खूप जास्त मार्क्स मिळवणं असं झालं. साधारणतः मुलांना 17-16 असे मार्क्स मिळू शकतात.
ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पुढे मॅथ्स आणि रिझनिंग. हा इझी टू मॉडरेट होता. ह्याच्यामध्ये मागच्याही वरिष्ठ लिपिकचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यामध्ये जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीचा आणि त्याच पॅटर्नचा पेपर हा आला होता. ह्याच्यात जास्त काहीच कठीण नव्हतं. इझी टू मॉडरेट हा पेपर होता. अल्फाबेटिकल, न्यूमरिकल, अल्फा न्यूमरिक, इन्क्लुडिंग स्लॅब, सिम्बॉल्सची जी सिरीज असतात म्हणजे अक्षरांची सिरीज, संख्यांची सिरीज, अक्षर, संख्या आणि चिन्ह यांची मिळून सिरीज, त्या सिरीजवरच 8 ते 10 प्रश्न होते. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, मग ती टेबलवर बसल्याची अरेंजमेंट असो किंवा रो मध्ये बसल्याची अरेंजमेंट असो किंवा एक फ्लॅट आहे आणि त्याच्या 6 फ्लोअर्सवर वेगवेगळे लोक राहतात अशा पद्धतीची अरेंजमेंट असो, त्या अरेंजमेंटवर साधारणतः 5 प्रश्न विचारले होते. आणि त्याच्यासारखाच पण एक नवीन प्रकार यावेळेस आला होता आणि तो म्हणजे डेजची अरेंजमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं होतं की जसं आपण प्रत्येक फ्लोअरवर वेगवेगळ्या लोकांची अरेंजमेंट करतो तसं प्रत्येक आठवड्याच्या दिवशी वेगवेगळ्या लोकांची एक्झाम होती. त्या पद्धतीची अरेंजमेंटवर 2 प्रश्न आले होते. त्याच्यानंतर नातेसंबंधांवर 2 ते 3 प्रश्न होते. सांकेतिक भाषा जी की एमपीएससीच्या ग्रुप बी, ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षांमध्ये मध्ये येते की एका सांकेतिक भाषेत याला हे म्हणतात तर त्याला काय म्हटलं जाईल, अशा पद्धतीचे 2 ते 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर मिरर म्हणजे आरशात कशी प्रतिमा दिसेल यावर एक प्रश्न होता. त्याच्यामुळे मॅथ्स अँड रिझनिंग हे इझी टू मॉडरेट म्हणेल मी. ह्याच्यात 24-25 मार्क्स खूप चांगले मार्क्स कन्सिडर केले जातील आणि साधारणतः मुलांना 21-22 मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक आपण आता बघूया तो म्हणजे सामान्य ज्ञान. हा मॉडरेट टू हार्ड होता. या मॉडरेट टू हार्ड पेक्षा मी तर म्हणेल हा फार हार्ड होता, कारण की प्रश्न एवढे सोपे नव्हते. इतिहासावर, भूगोलावर, बायोलॉजीवर, भौतिकशास्त्रावर, रसायनशास्त्रावर, करंट अफेअर्सवर, इकॉनॉमिक्सवर अशा विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते आणि ते प्रश्न काही इतके सोपे नव्हते. तर सुरुवात आपण भूगोलापासून करूया. भूगोलावर साधारणतः 5 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता की दूधगंगा, पंचगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत, हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वरिष्ठ लिपिकच्या पेपरमध्ये कोप्पेंच्या हवामान वर्गीकरणावर एक प्रश्न आला होता आणि सेम प्रश्न आज देखील कोप्पेंच्या हवामान वर्गीकरणावर आलेला आहे. आणि तो प्रश्न म्हणजे कोप्पेंच्या हवामान वर्गीकरणानुसार उष्णकटिबंधीय मान्सून, ज्याला की AM या सिम्बॉलने डेमॉन्स्ट्रेट केले जाते, त्या उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान कोणत्या देशांमध्ये आढळते अशा पद्धतीचा तो प्रश्न होता. आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते मलेशिया, भारत असे विविध प्रकारचे ऑप्शन्स होते आणि आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं होतं. माझ्या माहितीप्रमाणे ते भारत, पाकिस्तान हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता भूगोलावर, कर्नाटकात उन्हाळ्यात वादळासह जो पाऊस पडतो त्याला काय म्हणतात, तर याचं उत्तर बहुतेक मलबार सरी आहेत, तर ते आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर चौथा प्रश्न होता की कराड, ज्याला महाराष्ट्राची साखरेची वाटी म्हणतात, ते कोणत्या जिल्ह्यात आहे, असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर रामसर करारामागील विचार हा कोणत्या मूलभूत कर्तव्याच्या जवळचा आहे, हा फारच छान प्रश्न विचारण्यात आला होता असं मी म्हणेल, कारण की हा बघितलं तर भूगोलाशी रिलेटेड आहे, कारण की रामसर करार आहे त्याच्यामुळे. आणि कुठल्या मूलभूत कर्तव्याच्या जवळ जातो असं विचारल्यामुळे हा पॉलिटिशी सुद्धा रिलेटेड आहे. त्याच्यामुळे दोन्ही विषयांशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर असे भूगोलावर साधारण 5-1 प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्यानंतर इतिहासावर आपण बघूया. इतिहासावर साधारणतः 5 प्रश्न विचारण्यात आले होते. हिंदू कोड बिल आणण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ हेतू काय होता, हा प्रश्न विचारण्यात आला होता. 1773 मध्ये आलेल्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती, हा प्रश्न विचारण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठी 1927 मधील बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत कोणती घटना कारणीभूत ठरली, हा प्रश्न विचारण्यात आला होता. 1857च्या लढ्यात बिहारमध्ये कोणी उठावाचे नेतृत्व केले, हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर हा खूपच कठीण प्रश्न होता की सिंधवा घाटातील तिजोरी लुटीची घटना कोणत्या तारखेला झाली, आणि ऑप्शन ही काही सोपे नव्हते. म्हणजे 18 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर 1957, 17 नोव्हेंबर 1958, 20 नोव्हेंबर 1957, 20 नोव्हेंबर 1958 अशा पद्धतीचे ऑप्शन्स होते. हा प्रश्न कठीण होता. त्याच्यानंतर राज्यशास्त्रावर साधारणतः 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आले होते. मला तरी सध्या 3 आठवत आहेत. ते म्हणजे लोक अदालती कोणत्या तत्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात, त्याचं उत्तर बहुतेक गांधीयन तत्वज्ञान असं आहे. त्याच्यानंतर नालसा, म्हणजेच नालसाच्या अंडरच आपण लोक अदालती स्थापन करतो, तर त्या नालसाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार आणि कोणत्या वर्षी झाली, हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर 13वा प्रश्न म्हणजे जर लोकसभेने बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजूर केला तर खालीलपैकी काय होते, आणि ऑप्शन होते की संपूर्ण मंत्री परिषदेला राजीनामा द्यावा लागतो,
किंवा जे मंत्री फक्त लोकसभेचे सदस्य आहेत त्यांना राजीनामा द्यावा लागतो, संपूर्ण सरकार बरखास्त होते, अशा पद्धतीचे 4 ऑप्शन होते आणि आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं होतं. त्याच्यानंतर आपण बघूया बायोलॉजी. हे जे सायन्सवरचे प्रश्न आहेत ते बऱ्याच मुलांना कठीण गेलेले आहेत. तर तुम्ही एकदा लक्ष द्या की बायोलॉजीवर काय विचारलं होतं. बायोलॉजीवर मला आठवतात तर 2 प्रश्न विचारले होते. एक म्हणजे मर्केल पेशी ह्या शरीराच्या कोणत्या अवयवात आढळतात, आणि ह्या पेशी ह्या मेकॅनो रिसेप्टर्स आहेत. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर बहुतेक स्किन आहे, पण तेवढं काही मला कन्फर्म नाहीये. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बायोलॉजीवर विचारण्यात आला होता, तो म्हणजे एक नायट्रोजनस बेस, एक पेंटोज शुगर आणि एक फॉस्फेट हे खालीलपैकी कोणत्या रेणूत असते, म्हणजे कोणत्या मॉलिक्यूलमध्ये असते. याचं उत्तर बहुतेक न्यूक्लिक ऍसिड आहे. त्याच्यानंतर रसायनशास्त्रावर एक प्रश्न विचारण्यात आला होता, तो मला आठवतोय. येथे रसायनशास्त्राचा प्रश्न भौतिकशास्त्राखाली लिहिलेला आहे आणि भौतिकशास्त्राचा प्रश्न रसायनशास्त्राखाली लिहिलेला आहे. तेवढं थोडंसं तुम्ही समजून घ्याल. तर रसायनशास्त्रावर प्रश्न विचारण्यात आला होता की कोणत्या अमायनो ऍसिडला धनप्रभारित इमिडेझोल रिंग आहे. आणि भौतिकशास्त्रावर एक प्रश्न विचारण्यात आला होता, तो म्हणजे धुळीचे पार्टिकल्स एखाद्या मीडियममध्ये जसे की पाण्यामध्ये किंवा हवेमध्ये सोडल्यास मुक्तपणे जी हालचाल करतात त्या हालचालीला काय म्हणतात. त्याचं उत्तर बहुतेक ब्राउनियन मोशन आहे. अशा पद्धतीने 4 ते 5 प्रश्न हे विज्ञानावर विचारण्यात आले होते, जे की बहुतांश मुलांना कठीण गेले. त्याच्यानंतर चालू घडामोडीवर साधारणतः 5-6 प्रश्न होते. पहिला म्हणजे महाराष्ट्र शासनाला हवामान बदल प्रतिरोधक पिकावरील कार्यक्रम म्हणजेच नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी फेज 2 अंतर्गत हा जो हवामान बदल प्रतिरोधक पिकावरील कार्यक्रम राबवला जातो, तो कार्यक्रम राबवण्यास कोणती संस्था मदत करीत आहे, हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, आयफॅड, अशा 2-3 ऑप्शन तिथे होते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता की नीती आयोगाच्या फायनान्शियल हेल्थ इंडेक्स म्हणजे FHI नुसार 2ऱ्या व 3ऱ्या क्रमांकावर कोणती राज्य आहेत, असा प्रश्न होता. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता धोरण 2025 नुसार खालीलपैकी कोणते मुख्य लक्ष ठरविले आहे, असं विचारण्यात आलं होतं. आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते की 5 वर्षात 5000 स्टार्टअप्स तयार करायचे आहेत, 5 वर्षात 5000 स्टार्टअप्सना मान्यता द्यायची आहे, 10 वर्षात 1 लाख स्टार्टअप्स तयार करायचे आहेत किंवा 10 वर्षात 1 लाख स्टार्टअप्सला मान्यता द्यायची. अशा पद्धतीचे 4 ऑप्शन होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि मला आठवणारा शेवटचा प्रश्न म्हणजे 26 जानेवारीला सुबांतो प्रबोवो हे भारतात आले होते, ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, असा प्रश्न होता. माझ्या अंदाजाप्रमाणे ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष होते आणि ते 26 जानेवारीला भारतात आले होते. तर अशा पद्धतीने सामान्य ज्ञानामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने 17-18 मार्क्स आणले, ते देखील खूप चांगले मार्क्स कन्सिडर केल्या जातील. त्याच्यामुळे एकंदरीत जर आपण काठिण्य पातळी बघितली सगळ्या पेपरची, तर ती मॉडरेट होती असं म्हणता येईल. इझी तर बिलकुल नव्हती आणि ती मॉडरेट होती. तर बस अशा पद्धतीचे प्रश्न होते. आणि अजून काही प्रश्न मला आठवले तर मी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करेन आणि तुम्ही ट्यून इन राहा, हा व्हिडिओ बघा, ह्याचा अनालिसिस बघा आणि पुढची तुमची रणनीती आखा. तुम्हाला तुमच्या पुढच्या पेपर्ससाठी शुभेच्छा. आणि मित्रांनो, तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलचे 50 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद मित्रांनो.